तुझ्या घोंगडीत तू ईश्वर म्हणून मिरवशील, पण मोक्षाचा आनंद तुला मिळणार नाही, तो मला मिळणार. ईश्वराला मोक्षाचा आनंद आहे का? काय गुरुजी तुमचे शास्त्र म्हणते? माया विशिष्ट चैतन्याला मोक्षाचा आनंद आहे का? आनंद आहे तो फक्त अविद्या विशिष्ट चैतन्य कूटस्थ चैतन्याच्या मानवी जीवालाच मोक्षाचा आनंद आहे. बघा, असं ते रंगनाथ महाराज परवरीकरांचं सूत्र आहे. देव शरीर हे पुण्याचं असल्यामुळे त्यांना मोक्षाची गरज नाही. पशु शरीर हे पापाचं असल्यामुळे त्यांना अक्कलच नाही, त्यामुळे गरज नाही. तर राहिलं कोण? एक मानवी शरीर आहे. यांना उद्धाराची गरज आहे, उद्धार यानेच करून घ्यायचा असतो. आणि त्या उद्धाराचं स्वरूप असं आहे, या तीन गोष्टीचा सातत्यानं विचार करा. जीव, जगत आणि ईश्वर. जीवाचा विचार कसा असावा? कसं पाहिला तर ज्ञानी